श्री स्वामी समर्थ. घाईघाईने झाडाला कधीच फळं लागत नाहीत. प्रत्येक गोष्टीचा एक ऋतू असतो, एक योग्य वेळ असते, एक काळ असतो. स्वामींनी तुमच्यासाठी जी वेळ ठरवली ती तुमच्यासाठी सर्वात शुभ आणि फायदेशीर आहे. ते तुम्हाला लाभदायक आहे. आजची तुमची ही प्रतीक्षा उद्या तुम्हाला एक गोड फळ देणारच आहे. म्हणून संयम सोडू नका आणि स्वतःवर थोडा विश्वास ठेवा. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. आजपर्यंत तुम्ही केलेल्या संघर्षाची गाथा आता एक उदय म्हणून घडणार आहे आणि या संघर्षाचे चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहेत. तुम्ही ज्या मार्गावरून चालत आहात ते मार्ग योग्य असेल, प्रामाणिक असेल तर तुम्हाला निश्चितच सगळ्या गोष्टींचा उलगडा होणार आहे आणि घडलेल्या गोष्टींमधून तुम्हाला चांगले परिणाम मिळणार आहेत. आणि ज्या गोष्टींसाठी तुमची धडपड चालू आहे आणि जे यश तुम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेलं नाही आहे ते देखील लवकरच प्राप्त होणार आहे. मान्य आहे, जीवनामध्ये सगळ्या चांगल्याच गोष्टी घडतात असं मुळीच नाही आहे. आयुष्यामध्ये जी काही वादळं येतात त्यामध्ये आपण कोलमडून जातो, उद्ध्वस्त होतो, मनातून पार खचून जातो आणि त्याचवेळी आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळत असतो आणि स्वामी पाठीशी असतात. या दुःखसागराच्या असंख्य वादळामध्ये आपण कुठेतरी हरवल्याचं जाणीव आपल्याला होतं आणि त्याचवेळी आपण देवाचा धावा करतो, स्वामींचा धावा करतो. आणि वेळोवेळी स्वामींनी याची संकेत आणि याची कल्पना आपल्याला दिलेली असते. आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपातून त्यांनी दाखवून दिलेलं असतं की तुम्ही ज्या वादळामध्ये अडकला आहात, जे संकटरूपी वादळ तुमच्यावर आलेलं आहे ते निश्चितच दूर होणार आहे. आणि अशी कितीतरी वादळं प्रत्येक वेळी येत असतात आणि आयुष्य हे सुखी समाधानाचं कधीच नसतं. आपण ते शोधायला हवं आणि आपण स्वतः तसं करायला हवं. आपले प्रारब्ध असतं आणि आपले कर्म असतात, त्यातूनच आपण आपलं आयुष्य सुखी आणि समाधानी करून घेत असतो. सुख हे नक्की कशात आहे आणि समाधान कशात आहे हेच तुम्हाला जर याची जाणीव नसेल आणि याची अर्थ तुम्हाला कळले नसेल तर त्या गोष्टीपासून तुम्ही नेहमीच वंचित राहणार आहात. प्रयत्न हे तुमचे सतत चालू असतील तर त्या प्रयत्नांना यश हे निश्चित मिळणारच असतं. फक्त तुम्हाला आता खात्री नसेल पण स्वामी तुम्हाला ती खात्री निश्चितच देणार असतात. स्वामी सांगतात, तुमच्या मनामध्ये जी शुद्धता आहे ती प्रत्येक कामे मार्गी लागतील आणि लोकांवर तुमचे प्रेम असेल, देवावर श्रद्धा असेल आणि स्वतःवरती संयम आणि विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमची आहे आणि येणाऱ्या प्रत्येक मार्गावरती तुमच्याच यशाचं वादळ वाहणार आहे. कारण कष्ट आणि संघर्ष असतो तो कुणी बघत नाही. आयुष्यामध्ये कष्ट संघर्ष हे प्रत्येकाचं असतं आणि ते कष्ट संघर्ष हे कुणी बघत नाही. बघतात ते फक्त त्याची प्रगती आणि आलेलं यश. तर यामागे खूप मोठी कहाणी असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही कहाणी, ही कथा खूप वेगळी असते. हाताची बोटं जशी सारखी नसतात तसंच आयुष्याचं गणित आहे. तुमच्याही गोष्टी कितीतरी वेगळ्या असतात आणि तुमचे विचारही जुळणारे नसतात. या पृथ्वीवर कितीतरी असे लोक आहेत ज्यांचे विचार जुळतात पण त्यांचा दृष्टिकोन जुळत नाही. भावना आणि विचार एकसारखे असतील आणि स्वतःवरती विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी सोप्या होतातच आणि अशक्य गोष्टी शक्य करायला स्वामी आहेतच. कुणी जर वाईट करत असेल तर ते त्याचं कर्म असणार आहे. त्याचा मनस्ताप तुम्ही स्वतःला करून घेऊ नका, कारण जे करल ते त्याचं कर्म, त्याचं प्रारब्ध असणार आहे आणि त्याचं फळ हे त्याला स्वतःलाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जे करता, इतरांना तुम्ही जे देता ते तुम्हाला परत प्रारब्धरूपी आणि कर्माचं फळरूपी तुम्हाला मिळणार असतं. ही गोष्ट लक्षात घ्या. अडचणी तर खूप असतात जीवनामध्ये, परंतु समोर जाण्याची ताकद ही स्वामींमुळे येते आणि समोर जायला अडचणीला स्वामींमुळे प्रेरणा हे स्वामीच देत असतात. आणि हाच विश्वास असतो जे आपल्याला कुठल्याही संकटामध्ये खंबीरपणे उभं राहायला साथ देत असते. आणि हेच आपले विचार असतात जे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे खडतर प्रवास चालू असतो, एक खडतर वेळ आलेली असते
तर ती वेळ निघून जाण्यासाठी, ती वेळ बदलण्यासाठी आणि चांगले दिवस येण्यासाठी आपल्याला प्रेरणा देत असतात ते आपलेच विचार असतात. आणि हे विचार तुम्ही कधीच बदलू नका. तुमच्या विचारांना बदलण्याची ताकद ही आजपर्यंत कोणामध्येच नाही आहे. फक्त तुम्ही स्वतःच ते बदलू शकता आणि स्वतःच तुम्ही निर्माण करू शकता. कुठले विचार आपण निर्माण करायचे आणि कुठला बदल घडवायचा हे सर्वस्वी आपल्या हातात असतं. फक्त तुमची विचारांची दृष्टिकोन चांगला असेल तर त्या दृष्टिकोनाला यश देणं हे स्वामींचं जबाबदारी आहे आणि ते स्वामी निश्चितच तुम्हाला देतील आणि याचा विश्वास तुम्हाला निश्चितच मिळणार आहे. ज्यावेळी तुम्ही स्वामी भक्तीला सुरुवात करता, स्वामी नामस्मरणाला सुरुवात करता, पण त्याआधी तुम्हाला कुठलाही गंध नसतो किंवा स्वामी भक्ती, स्वामी लीला या गोष्टींची जाणीव नसते. पण ज्यावेळी तुम्हाला प्रचिती येते, अनुभव येतं आणि तुम्हाला अंतरात्म्यापासून, अंतर्मनापासून वाटतं की आपण स्वामींची भक्ती करावी, स्वामींना नामस्मरण करावं, स्वामींची सेवा करावी, आपल्या अडचणी स्वामींना सांगाव्यात, प्रार्थना करावी, विनंती करावी की ते आपल्या पाठीशी राहावेत. तर त्यावेळी जर तुमची भावना खरी असेल, भक्ती प्रामाणिक असेल, तर स्वामींपर्यंत ती तुमची विनंती, प्रार्थना निश्चित पोहोचत असते. आणि वेळ आल्यानंतर तुम्हाला याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. कारण असंख्य स्वामी भक्तांना, स्वामींच्या लेकरांना हा अनुभव आलेलाच आहे. आणि ही प्रचिती प्रत्येकालाच येते आणि त्याच वेळी कळते की आपली भक्ती किती खरी आहे, प्रामाणिक आहे आणि स्वामी आपल्या पाठीशी आहेत हे आपल्याला कळतं. कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी पाठीशी असतातच. आणि ज्यावेळी तुम्ही स्वामींचं स्मरण करत असता, सेवा करत असता आणि तर ज्यावेळी तुम्ही स्वामींचं स्मरण करत असता, नामस्मरण करत असता, सेवा करत असता, तर या सगळ्या देवधर्माच्या गोष्टींमध्ये तुम्हाला पुढे जाऊन असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये अडचणी आणखीनच वाढत आहेत. या गोष्टी घडतातच घडतात आपल्या आयुष्यामध्ये. आपण जितकं देवाचं स्मरण करू तितकं अडचणी आपल्याला जास्त येतात. ती एक प्रकारची तुमची परीक्षाच असते म्हणा, की ज्यावेळी तुम्ही तुमचं संयम बघितलं जातं, देवाकडून तुमची परीक्षा घेतली जाते आणि तुमचा विश्वास कसा आढळला आहे ते बघितलं जातं. आणि हीच ती परीक्षा असते जे देव पाहत असतात आणि तुम्हाला या परीक्षेमध्ये सफल व्हायचं असतं. या परीक्षेमध्ये तुम्हाला सफल होऊन पुढे मार्ग काढायचं असतं आणि पुढे तुम्हाला या गोष्टीमध्ये यश हे मिळणारच असतं. आणि या गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि त्यावेळी आपल्याला वाटतं की आयुष्यामध्ये काहीही केलं तरी अडचणी काय संपत नाही आहेत, उलट त्या आणखीनच वाढत आहेत. तर हा अनुभव प्रत्येकालाच आलेला आहे. ज्यावेळी अशा अडचणी जास्त येतात त्यावेळी समजून जायचं की पुढे जाऊन या अडचणी सगळ्या संपणार आहेत